फॅमिली बिझनेस असला हम्म. की वडील करतात आजोबा करतात म्हणल्यावर त्यांच्या पोराला सोपं असते का सोपं? लॉयल्टी महत्वाची, तुमची स्वच्छता, तुम्ही देणारा प्रॉडक्ट, तुम्ही कोणत्या ब्रँडचे प्रॉडक्ट विकताय, तुम्ही कोणता प्रॉडक्ट, तो प्रॉडक्ट जो आपल्याकडे येतोय तो किती हायजीन आहे, किती चांगला आहे हे पाहणं तितकंच महत्वाचं. तर वडिलांनी बिझनेस मध्ये काय शिकवलं तुम्हाला? बोलून नाही शिकवलं पण इनडायरेक्टली काय काय शिकवलं? माझ्या वडिलांनी मला समर्पण शिकवलं, माझ्या वडिलांनी मला त्याग शिकवला, माझ्या वडिलांनी मला खरा व्यवहार शिकवला आणि मला माझ्या वडिलांनी खरा माणूस कसा असतो हे शिकवलं. मार्केटिंग स्ट्रॅटजीचा एवढा पॉवर असतो की मी गेल्या 40 वर्षामध्ये एवढे कस्टमर कधी नाही पाहिले, तेवढे मी आता 6 महिन्यात पाहिले. कोणताही व्यवसाय चालू करताना तुम्ही पहिले नुकसान किती सहन करू शकता ह्याच्यावरनं तुम्ही किती सक्सेसफुल आहात. डाळीमध्ये कुठेतरी अवकाळी पाऊस होणं, खूप जास्त मुसळधार पाऊस झालं किंवा कुठं पाऊसच नसतं, ह्याच्यामुळे डाळी वगैरे ह्या गोष्टी वाढतात. ह्याच्यामध्ये मार्केटचं जर तुम्हाला नॉलेज प्रॉपर असेल, मार्केटचं जर तुम्हाला चांगला अभ्यास असेल आणि तुमच्याकडे कॅश फ्लो चांगला असेल तर तुम्ही नक्कीच त्या गोष्टीचा स्टॉक करू शकता. आणि जर आपल्याला ती गोष्ट आज मार्केटमध्ये नाहीये तर ती गोष्ट आपण थांबवून ठेवू शकतो. कोविडचा अनुभव कसा होता, कसं तारून नेलं ते? ती सिच्युएशन मात्र कधी विसरू शकत नाही मी. आणि त्या सिच्युएशनमध्ये आम्ही म्हणजे काहीतरी सेवा करायला भेटली ह्याचं मी देवाला खूप धन्यवाद करेल की मला ती सेवा करायचा मौका दिला. सर आता घरपोच सेवा ही प्रत्येक कस्टमरला त्याची गरज नाहीये, पण ज्याला गरज आहे तोच मागतो आणि ती गरज आपण पूर्ण करणं हा आमचा म्हणजे खऱ्या अर्थानं एक तत्व आहे माझं की आमचा व्यवसायच गरज पुरतीच आहे. तर माझ्याकडं ग्राहकांनी काय यावं, माझ्याकडं ग्राहकांनी यावं म्हणजे अभिमानाची गोष्ट सांगतो, नगर जिल्ह्यातली पहिली ISO सर्टिफाईड दुकान आहे माझी. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सौरभ भोसले शोच्या नवीन एपिसोडमध्ये. आपण जेव्हा इंस्टाग्रामवरती पोल्स घेतो किंवा मला मेसेजेस येतात, मेल येतात, DM येतात, तेव्हा असे युनिक विषय येतात. तुम्ही कम्पॅरेटिव्हली जर बाकीचे चॅनल बघितले तर आपण आहे ना लेस सेलिब्रिटी फेसेस आणतोय आणि ग्राउंडवरचे इश्यू जास्त घेऊन येतोय. हे का तर कन्झम्पशन पण त्या गोष्टींचं खूप जास्त होतं. तर जेव्हा मी पोल टाकला, जस्ट तुम्ही ज्वेलरीचा पॉडकास्ट पाहिला असेल, आता हा जो पॉडकास्ट आहे तो पण कन्झम्पशन रिलेटेडच आहे. तर महागाई वाढते, डाळींचे प्राइस वाढतायत, तेलाची किंमत वाढते, ह्याची चर्चा दैनंदिन होते. जसं तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टींची चर्चा करता, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, सोनं, तसं जे खातोय त्याची पण होते. आणि हे जे फील्ड आहे ह्यामध्ये टिकून राहणं, हा व्यवसाय टिकवून ठेवणं, ग्रॉसरी असो, तुमचा किराणा असो, हे खूप हार्ड आहे. प्रत्येक गावामध्ये असं एक दुकान असतं ज्याची लेगसी खूप मोठी असते, पिढ्यानपिढ्या ते बदलत जातं, जे बदलत नाही ते बंद पडतं. पण असंच एक दुकान महावीर होलसेल किराणा, केडगाव नगर येथील, तिथल्या लोकांना माहिती आहे की त्यांची ब्रँड व्हॅल्यू काय आहे आणि आज ती ब्रँड व्हॅल्यू महाराष्ट्राला कळली पाहिजे, त्यांची इन्व्हेंटरी मॅनेजमेंट कळली पाहिजे, त्यांची मार्केटिंग कळली पाहिजे. यासाठी माझ्यासोबत आज शोवरती आहेत कुशल भंडारे सर, जे आहेत डायरेक्टर महावीर होलसेल किराणाचे. आणि हा विषय घेण्यामागचं कारण पण आमच्या ऑडियन्सच आहे, कारण की आपल्याकडे स्त्रिया पण कॉन्टेंट भरपूर कन्झ्युम करतात. त्यांच्याकडून बऱ्याच वेळा कमेंट्स किंवा पोलमध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात आले आणि फुल कॅन्डिड असणार आहे, कारण ते पण Tier 2 सिटीजमधून तर गावाकडून येतात, मी पण गावाकडून येतो. आणि लकीली ते माल देणारे होते आणि मी माल घेणारा पण होतो. जसं किराणा माल भरायचा असेल तर आईसोबत आम्ही जातो का तर 5-6 रुपयाचं चॉकलेट मिळेल, त्यामुळे मी ती इंडस्ट्री जवळून बघितलेली आहे. तर माझा पहिला प्रश्न जो प्रत्येक पॉडकास्टला असतो तोच तुम्हाला असेल की शाळेपासून आज हे बिझनेसमॅन हे कसं आलं, कसं झालं? शाळेमध्ये जात असताना लहानपणापासून वडिलांना मी व्यवसाय करताना पाहत होतो. तसा आमचा व्यवसाय हा 1983 पासून आणि पप्पा आमच्या गावाकडं 1983 पासून हा आम्ही व्यवसाय खऱ्या अर्थानं महावीर हे नाव व्यवसायाला लागलं 1983 पासून. बर. आणि खऱ्या अर्थानं पप्पा त्याच्या अगोदर पासून 15 ते 20 वर्षापासून स्वतः गावाकडे पप्पा स्वतः किराणा हँडल करत होते. आणि त्याच्यानंतर जी 1983 पासून जर्नी चालू झाली आणि मला लहानपणापासून मला जसं कळतंय, जसं माझे डोळे उघडले तसं मला कळतंय, तसं पप्पा व्यवसाय किती हार्डकोरपणे करतायत, किती कठीण करतायत, ह्याच्याने मला खरा व्यवसायाची आवड निर्माण झाली की काम केल्याशिवाय गत्यंतर नाही, कष्ट केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि कष्टच हा तुम्हाला खरी ओळख आहे तुमची. आणि तुम्ही ज्या वेळेस एखादा ब्रँड बरोबर काम करता तर त्या ब्रँड बरोबर तुम्ही किती इमानदारीत काम करताय आणि व्यवसाय करताना तुम्ही किती चांगल्या प्रकारे तो रिप्रेझेंट करताय त्याच्यावर डिपेंड आहे की तुमच्याबद्दलची व्यवसायाबद्दलची तुमची आवड. बरोबर. हे वडिलांकडून तुम्ही शिकलो. आणि मग शाळेत कसा होता अभ्यास? नाही, अभ्यासमध्ये मी थोडा ऍव्हरेज होतो. 10वी पर्यंत मी थोडा रेग्युलर हुशार होतो.
11वी 12वी थोडंसं जरा जास्त बाहेरचं दुनिया थोडी कळायला लागली. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, तर फर्स्ट इयर पर्यंतच थोडं फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमिस्टर पर्यंत कंटिन्यू केलं कॉलेज. त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं पप्पांनी मला सांगितलं की तुझं एज्युकेशन तुला करायचंय का तुला बिझनेस खरा करायचा आहे याचं एकदा आम्हाला सांग. तर मी म्हटलं पप्पा मला तुम्हाला पहिल्यापासून तुम्हाला पाहता आलोय की तुम्ही एक व्यवसाय केलाय आणि तुमची जी ओळख ही व्यवसायामुळे. बरोबर आहे. आणि व्यवसायामुळं जी ओळख तुमची निर्माण झाली तीच ओळख मला कंटिन्यू ठेवून मला कुठेतरी एक तुमच्यासोबत प्लॅटफॉर्म मध्ये यायची आज इच्छा आहे किंवा एक काहीतरी एक जुनून आहे माझ्यामध्ये किंवा तुमच्यासोबत मला काम करायचं आणि मला एक काय झालंय एक गॉड गिफ्ट म्हणता येईल की तेव्हाच एक आशीर्वाद आहे की मला तुमच्यासारखा एक्सपिरियन्स वाला माणूस भेटतोय सोबत. त्यामुळे मला आवडेल तुमच्याबरोबर काम करायला असं मी त्यांना सांगितलं. आणि त्या दिवसापासून मी जो जर्नी स्टार्ट केली. तेव्हा वय काय होतं? तेव्हाही वय असेल माझ्या अंदाजाने एक 21-22च्या आसपास वय असेल माझं. 21-22 मध्ये मी खऱ्या अर्थानं या इंडस्ट्रीमध्ये खूप चांगल्या प्रकारे पदार्पण केलं. आणि पहिलीची हिस्ट्री जर सांगायचं म्हणलं तर माझी पहिली हिस्ट्री अशी की मी पहिले 5 मिनिटं दुकानात बसायचो. नंतर मग 30 मिनिटं, 40 मिनिटं, मग 1 तास, मग 2 तास, मग 5 घंटे, 6, 7, 8, 10 आणि आता पूर्ण समर्पण आहे. वा. आता एक लय मिथ आहे हे नाही का, त्यात तुम्ही मारवाडी समाजातून येता त्यात आणि हे लोकांनी खूप मिसकन्सेप्शन केलेत की नाही रक्तातच आहे होते, पण एवढं सोपं नाहीये. म्हणजे माझे बरेच मारवाडी मित्र पण आहेत की त्यांचा पिढ्यानपिढ्याचा व्यवसाय आहे पण ते नाहीत करत ते जॉब करतात, सीए झालेत. पण तुम्ही ह्या फील्ड बद्दल आवड निर्माण झाल्याशिवाय ह्यात नाहीये. बरोबर. ती आवड कशी निर्माण झाली? तुम्हाला प्रत्येक व्यवसायामध्ये ज्या वेळेस तुम्ही प्रवेश करता किंवा काय होता पहिलं तुम्ही 100% देणार आहात का हे पहिलं पाहिलं जातं. त्याच्यानंतर तुमची आवड हा तुमचा व्यवसाय. तुम्हाला जर त्या व्यवसायाची आवड असेल तर तुम्ही तो व्यवसाय सक्सेसफुली करू शकता. तुम्हाला सगळ्या गोष्टीचा सॅक्रिफाईस करावं लागतं. खूप काही गोष्टी अशा असतात की मला इथं जाऊशी वाटतंय, मला माझ्या मित्रांबरोबर पार्टी करूशी वाटते, मला खूप ठिकाणी मला जायचंय, माझे मित्र ट्रिपला गेलेत, माझी हे फॅमिली बाहेर गेली, आपण का जाऊ शकत नाही. ज्या वयात ज्या गोष्टी सॅक्रिफाईस करून जर तुम्ही व्यवसाय उतरत असाल तर निश्चित तुम्ही व्यवसाय हा गाव प्लेसवरनं जगाच्या पातळीवर घेऊन जायला त्याग महत्वाचा आहे. त्याग खूप महत्वाचा आहे आणि त्यागच तुम्हाला खूप काही गोष्टी शिकून जातो. आता अजून एक गोष्ट, अजून एक मिथ आहे की फॅमिली बिझनेस असला की वडील करतात, आजोबा करतात म्हणल्यावर त्यांच्या पोराला सोपं असते का सोपं? अशा काही बिझनेस तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये किंवा देशाच्या पातळीवर पाहताय किंवा जगाच्या पातळीवर पाहताय की वडिलांनी खूप चांगला नेला पण मुलांनी 0 करून टाकलं, किंवा वडिलांनी खूप स्ट्रगल कडनं घेऊन आला पण मुलगा कुठलच्या कुठे घेऊन गेला. तसं काही नाही. तुमची आवड, मी आताही सांगतो, तुमची आवड, तुमचे त्याग आणि तुमचं 100% समर्पण हाच तुमचा व्यवसायाचा खऱ्या अर्थानं. तुम्ही लादू शकत नाही म्हणजे व्यवसाय नाही लादू शकत नाही. तुम्ही आज वडिलांनी जर सांगितलं तुला करायचंय पण त्याच्या मनात करायचंच नाहीये तर तो काहीच करू शकत नाही. तुमच्या असं कधी प्रेशर होतं का जेव्हा तुम्ही ह्यात दोघं एकत्र काम करायचं पप्पा तुम्ही कायला हे वाढवायचंय म्हणून? वडिलांचं 90चं म्हणजे जो माइंडसेट म्हणता येईल वडिलांचा तो 90चा, आमचा 2000चा माइंडसेट. ह्याच्यामध्ये खूप ड्रास्टिक चेंज झाले आणि आता ह्या सोशल मीडियाच्या जगामध्ये किंवा व्हास्ट ह्याच्यामध्ये दोघांमध्ये इतका जनरेशन गॅप असल्यामुळं विचारसरणी जरी अलग अलग असली तर इथिक्स एकच होत्या. इथिक्स मात्र एक होत्या की व्यवसाय करताना, आणि आमचा जो किराणा व्यवसाय आहे तो असा एक व्यवसाय आहे की त्याच्यामध्ये तुम्ही जे घरात, आमच्या वडील असे सांगायचे की तू जे घरात खातो तेच तू विक. तू जे घरात खातो तेच तू विक. तुझ्या घरात तू जे खाणार आहे तूच ते कस्टमरला विकलं पाहिजे, कारण तुला जर ती टेस्ट कळाली तर तू समजून सांगू शकतो की ही टेस्ट ह्या प्रकारची आहे, तुम्ही हे खाल्ल्यावर तुम्हाला हा प्रॉब्लेम येऊ शकतो, तुम्ही हे खाल्ल्यावर तुम्हाला हा त्रास होऊ शकतो, तुम्ही हे खा, तुम्ही ते खा, असा आपण एक सल्ला देऊ शकतो. हा महत्वाचा विषय. लॉयल्टी महत्वाची, कस्टमर खूप लॉयल्टी महत्वाची असते याच्यामध्ये. लॉयल्टी महत्वाची, तुमची स्वच्छता, तुम्ही देणारा प्रॉडक्ट, तुम्ही कोणत्या ब्रँडचे प्रॉडक्ट विकताय, तुम्ही कोणता प्रॉडक्ट, तो प्रॉडक्ट जो आपल्याकडे येतोय तो किती हायजीन आहे, किती चांगला आहे हे पाहणं तितकंच महत्वाचं. आणि ते तुम्ही स्वतः अनुभवल्याशिवाय सांगू शकत नाही. स्वतःच अनुभवावं लागतं. प्रत्येक गोष्ट टेस्ट करावं लागते. प्रत्येक गोष्टीचा पहिला बॅड एक्सपिरियन्स घ्यावा लागतो, नंतर गुड येत असतो. बरोबर. वा. हा आणि तर ऑडियन्स पटवून घेणार आहे ते. यस. अजून एक मला एकदम सूक्ष्म आणि मेन प्रश्न की माझे पण वडील आहेत
त्यांचा पण एक जवळजवळ 25 वर्ष झाला बिझनेस आहे. मी आता बिझनेसमध्ये नाही, मी माझी एंटिटी बनवतोय. तुमच्या वडिलांचा बिझनेस आहे, तुम्ही त्याला एक नेक्स्ट लेवलला नेऊन ठेवलंय. तेव्हा जे जुना विचार नाही म्हणू शकत, पण एक ट्रॅडिशनल विचार असतो बरोबर की बाबा येतंय गिरायक, राहतंय गिरायक, येत राहणारे गिरायक, बरोबर ठराविक घरं जोडलेली. त्यापासून तुम्ही जी मेंटॅलिटी वापरली बरोबर आणि जी इम्प्लिमेंट केली की मार्केटिंग असेल, वर्ड ऑफ माउथ असेल, बरोबर. तो कस्टमरचं फुटफॉल वाढवला, हे वडिलांना कन्व्हिन्स करणं किती अवघड होतं आणि कसं कन्व्हिन्स केलं? म्हणजे आपण जे म्हणतो ना एक साधं किराणा दुकान की हम्म. एक पेन आणि एक कागद. हे स्वरूप सांगा आधी, दुकान कसं होतं तुमचं? पहिलं आमचं दुकान असं होतं की म्हणजे पाहिलं गेलं तर 1983 पासून तर 2009 पर्यंत आपलं एक दुकान खूप छोटं होतं, म्हणजे रेग्युलरच आहे. म्हणजे आपल्या गावामध्ये अशी म्हणजे मी एक खूप छोट्या खेडेगावातनं बिलॉंग करतो. आता महानगरपालिका क्षेत्र आता खूप व्हास्ट सिटी झाली. तर त्यावेळेस चांगलं भेटणं हे कस्टमरला म्हणजे काय म्हणतात आपलं एक खूप त्रास होत होता चांगलं भेटण्यासाठी. तर आमचे वडील प्रत्येक गोष्ट ही समजून सांगायची कस्टमरला. ही गोष्ट महाग काय, ही गोष्ट स्वस्त का आहे, ही गोष्ट पहिले आमचे वडील समजून सांगत होते. आणि मी तेच पाहत 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 गेलो. 2009 पासून 2009 नंतर आम्ही थोडंसं एक चांगल्या शॉपमध्ये त्याचं रूपांतर केलं. आणि 2009 पासून खऱ्या अर्थानं जर्नी चालू झाली. ज्या वेळेस मी 2014-15 पासून खऱ्या अर्थानं मी एक शॉपमध्ये म्हणजे माझ्या दुकानात एक सुरुवात केली. त्याच्यामध्ये खूप जुन्या गोष्टी अशा होत्या की पेन आणि कागद, त्याच त्या उधारी, त्याच्यानंतर तीच ती लोक, त्याच्यानंतर त्याच कस्टमर्स बरोबर तीच डील करणं, त्याच्यानंतर तेच देणं, नवीन काहीतरी आणणं नव्हतं, नवीन काहीतरी देणं नव्हतं. मला म्हणजे एक पेन आणि कागद पासून मला कॉम्प्युटरमध्ये येण्यासाठी हार्डली 8 वर्ष झाली. 8 वर्ष लागली मला ह्या गोष्टीसाठी, म्हणजे त्यांचं माइंड बनवायला. म्हणजे त्यांना जुन्या लोकांचं कसं असतं की एक तो पेन, तो कागद आणि ते कॅल्क्युलेटर, तेवढंच त्यांच्यावर तो विश्वास त्यांचा असतो. कारण त्यांची चुकी नाही, त्यावेळेस त्यांना काहीच नव्हतं. आज आपल्याला तेच कॉम्प्युटरमध्ये फील्ड करणं, त्या कॉम्प्युटरवरनं बिलिंग ऑटोमॅटिक येतंय, ती बेरीज ऑटोमॅटिक येते, ते एक्सेप्टच करत नव्हते. तुम्हाला लिटरली सांगतो सर की ज्या वेळेस पहिलं कॉम्प्युटरचं बिल माझं झालं त्यावेळेस पप्पानी कॅल्क्युलेटर मारले की हे खरं आहे का, हे खरी बेरीज होतीये का, हे रेट बरोबर लागतायत का. म्हणजे हा जो विश्वास त्यांच्यावर मला कन्वर्ट करायला जेवढा टाइम लागला ती खूप मोठी जर्नी होती. आणि त्याच्यानंतर जशी जशी मी रिझल्ट त्यांना देत गेलो तसं जसं त्यांना कळायला लागलं की मुलगा समर्पण करतोय, मुलगा खऱ्या अर्थाने आज स्वतः पुढे यायचं पाहतोय. कारण ज्या वेळेस माणूस झोपेतून उठतो तो रेग्युलर एक ऍव्हरेज 8-8:30 ला उठतो एक ऍव्हरेज मुलगा. पण मी माझ्या व्यवसायासाठी मला थोडा फिटनेसचा वगैरे थोडा जास्तच आवड आहे. तर मी फिटनेससाठी मी सकाळी 5:30 ला उठायचो. 6 वाजता मी जिम वगैरे या सगळ्या गोष्टी करायचो, कारण मला 7:30 वाजता शॉपला जावं लागायचं. तर 6 ते 7 वाजेपर्यंत मी जिम वगैरे फिटनेस वगैरे, आणि 7:30 ला आमचे पप्पा शार्प शॉप म्हणजे आमचे दुकान उघडायचे. 7:30 ला सकाळी. पहिले तर आमच्या 6 ला दुकान उघडत होती. कालांतराने आम्ही थोडासा वेळ चेंज केला. आणि आज पण पप्पांची तीच परंपरा आज बी चालू ठेवतोय. 7:30 ते 7:45 वाजेच्या आसपास मी शॉप उघडतो म्हणजे उघडतोच. इकडं 11 वाजले तरी दुकान उघडत नाही सिटीमध्ये. 7:30 ला दुकान उघडतं, रात्री 7:30 कितीपर्यंत चालू? संध्याकाळी 8:30, 9, 9:15, 9:30. वा, एवढ्यापर्यंत आमची म्हणजे रोजचे 15 तास माझे आज बिझनेस मध्ये असतात. वा. वडिलांचं तुम्ही जेव्हा नाव घेता, आणि मी पण खूप कनेक्टेड फील करतो, कारण काही गोष्टी आपल्याला अशा देण्यात येतात, आपल्याला कळत नाही आपल्याला देण्यात आली ही गोष्ट, आपण आत्मसात केल्यावर कळतं ही गोष्ट देण्यात आली. तर वडिलांनी बिझनेसमध्ये काय शिकवलं तुम्हाला? बोलून नाही शिकवलं, पण इनडायरेक्टली काय काय शिकवलं असं? माझ्या वडिलांनी मला समर्पण शिकवलं, माझ्या वडिलांनी मला त्याग शिकवला, माझ्या वडिलांनी मला खरा व्यवहार शिकवला, आणि मला माझ्या वडिलांनी खरा माणूस कसा असतो हे शिकवलं. बस, माझ्या वडिलांनी दुसरं काही शिकवलं नाही. आणि इमानदारी काय असती ही माझ्या वडिलांकडनं माझ्याकडे आली. तू काही कर जगामध्ये, एकही बेईमान पैसा तुझ्या घरात आला नाही पाहिजे, एकही तळतळीचा पैसा तुझ्या घरात नाही आला पाहिजे. कष्टाचा पैसा कधीही तुम्हाला कमी पडू देत नाही. आणि कष्टच एकमेव असं आहे की ती तुझी ओळख निर्माण करणार. आणि महावीर हे नाव जोपर्यंत मी मार्केटमध्ये आणलंय तसंही तुलाही मार्केटमध्ये घेऊन जायचंय. महावीर हेच नाव तुला जगाच्या पाठीवर ओळख करून देणार आहे. हे मला माझ्या वडिलांनी शिकवलं. आणि हे किती कॉमन आणि किती भारी आहे बघा. प्रत्येक घरात जिथं इथिक्स खूप स्ट्रॉंग आहेत तिथं बाप सांगतो टळटळीचा पैसा घेऊ नको, जास्त दिवसाचा नाहीये,
आणि हे पोरगा ऐकतो तेव्हा ती एक लेगसी क्रिएट होते. आता आपलं थोडी मला एक वॉक थ्रू देऊया दुकानाचा आपला. समजा मी कस्टमर आहे, मी महावीर होलसेल किराणामध्ये आलोय आणि मला ठराविक गोष्टी घ्यायच्या, तर मी आत आल्यापासून माझं बिल व्हायपर्यंत एक्सपिरियन्स कसा असेल? तर समजा तुम्ही माझ्या शॉपमध्ये आले, तुम्ही समजा माझे नवीन कस्टमर आहात, हम्म. तुम्हाला महावीर होलसेल फक्त तुम्ही ऐकलात, हम्म. तुम्हाला काहीच माहित नाहीये, तर तुम्ही माझ्या दुकानात ज्यावेळेस स्टार्टिंग मध्ये माझ्याकडे येताल त्यावेळेस तुम्ही माझ्याकडे लिस्ट देताल. जर लिस्ट नसेल तर तुम्ही माझ्या ओरली सांगता. बर. तर माझ्याकडे जो स्टाफ आहे तो तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये व्हरायटी दाखवल. समजा उदाहरणार्थ साखर, तर तुम्ही मला म्हटले मला साखर 5 किलो द्या, तर मी तुम्हाला सांगणार सर साखर तुम्हाला कोणत्या प्रकारची देऊ. साखरेमध्ये जनरली 5 ते 6 प्रकार असतात. त्याच्यामध्ये एक असतो एक भोगा टाईप एकदम बारीक साखर असते, त्याच्यामध्ये एक मिडियम असते आणि एक खूप लार्ज टाईपची साखर असते, जाड असते साखर. अशा 3 टाईपची साखर. अशामध्ये माझ्याकडे किराणामध्ये असंख्य व्हरायटी आहेत. म्हणजे डाळीमध्ये माझ्याकडे 4-5 प्रकार आहेत. सगळ्या डाळींमध्ये तूर डाळ, मूग डाळ, हरभरा डाळ, मसूर डाळ, चना डाळ, जेवढी तुम्ही आज डाळीमध्ये प्रकार पाहता प्रत्येक डाळीमध्ये प्रकार आहे. प्रत्येक डाळीमध्ये क्वालिटी आहे, क्वांटिटी आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्या टिकण्याची एक टेंडन्सी आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टीवरची जी व्हरायटी असते आणि जे रेट्स असतात ते त्याच्यावर डिपेंड असतात. हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही माझ्याकडे प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस पाहता, ज्यावेळेस एखादी गोष्ट समजा तुम्ही साबण घेताय, समजा तुम्ही एक जनरली आपल्या खेडेगावांमध्ये म्हणा किंवा एक रुरल एरियाज मध्ये म्हणा, ज्यावेळेस कस्टमर म्हणतं भाऊ तुम्ही 10 वाले 10 साबण द्या, आम्ही तुम्हाला काय सजेस्ट करणार सर तुम्ही अजून 2 साबण वाढवा, तर तुम्हाला 11 फ्री येईल. म्हणजे अशी जी काही जर्नी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 रुपयाचा फायदा होतोय आणि माझाही निश्चित ह्याच्या मागे सेल वाढतोय. ह्या दोघांचे ज्यावेळेस आणि शॉप मध्ये आल्यावर कस्टमरचा फायदा तेवढाच महत्वाचा आहे, तेवढा आपल्या दुकानदाराचा सेल होणंही तेवढाच महत्वाचं आहे. बरोबर. हे 2 गोष्टी पाहिल्या जातात आणि त्याच्यामध्ये तुमचा फायदा, तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही किती टिकाऊ माल घेताय आणि आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून सांगणे, ह्याच्यामध्ये तुमच्या माझ्यामध्ये नातं बिल्ट व्हायला चालू होतं की नाही तुम्ही वेगळ्या दुसऱ्या दुकानापेक्षा तुमचं दुकान मला का जवळच आहे सर, इथं माझा फायदा आहे. वडिलांनंतर हा बिझनेस कॅरी ऑन करताना तुमचे वडील तुमच्यासोबत नाहीये, जेव्हा होते तेव्हा पण किती बर्डन होतं, आता किती बर्डन आहे सगळं? वडील ज्यावेळेस होते त्यावेळेस मी 80% फ्री होतो. 20% समजा टेक्नॉलॉजीमुळे मी 20% बर्डन मध्ये होतो की टेक्नॉलॉजी मी एक्सेप्ट केली आहे, तर 20% आहे, 80% फ्री होतो. आता मी वडील नसताना मी आज 1000% बर्डन मध्ये. याचं कारण सांगतो तुम्हाला, कारण डिसिजन ज्यावेळेस घ्यायचं असतं त्यावेळेस डिसिजन किती पर्सेंट मध्ये चुकणार आहे हे माहित नाही. आता डिसिजन घेतलं डिसिजन, आणि आमचा व्यवसाय असा आहे की डिसिजन मेकिंग मध्ये आहे. तुम्ही जर एखाद्याचा फोन करून डील केली नाही तर ती डील कोणत्या लेवलला जाऊन पोहोचल हे सांगू शकत नाही. आमचं म्हणजे आज जे आपण महागाई पाहतोय, महागाईचा भडका उडाला किंवा तेल वाढलं, डाळीचे रेट्स वाढले, हे वाढले ते वाढले, कस्टमरला काहीच माहित नसतं. कस्टमरला हे कळतं की मागच्या यादीमध्ये मी शेंगदाणे 100 रुपये किलो घेऊन गेलो होतो, यावेळेस महावीरवाल्यांनी 130 रुपये का लावला, ह्याची जर्नी त्याला माहित नसती. हे आम्हाला जे कुठंतरी मेंटेन करायचंय हे आम्हाला डिसिजन मेकिंग पॉवर मधून येतं. आणि त्यावेळेस आमचे वडील ज्यावेळेस आम्ही दोघांमधून जे बोलत होतो, बोलण्यामधनं जे काही सल्ला येत होता किंवा काय, त्याच्यामधून आम्ही डिसिजन लगेच घेत होतो. आता मला डिसिजन माझा किती चुकणार आहे किती बरोबर येणार आहे हा सगळ्यात मोठं बर्डन माझ्यावर आहे. वा, म्हणजे जे तुम्हाला बाप नावाचं काय म्हणू शकतो एक पुस्तक होतं, त्यातून तुम्हाला अनुभव मिळत होते, आता अनुभव तुम्हाला स्वतःला घ्यायचे. आता थोडंसं आपण टेक्निकल गोष्टींकडे जाऊया. आम्ही कोणताही पॉडकास्ट करायच्या आधी प्रेक्षकांना सांगतो की आम्ही गुगल मीट घेतो, एक बॅकग्राऊंड बघतो, तेव्हा सरांनी आम्हाला अशा काही काही गोष्टी सांगितल्या की त्या ब्लो नवे करतील तुम्हाला. मार्केटिंगची पॉवर काय आहे, सो मी सुरुवातच आता जस्ट झालेल्या गोष्टीपासून चालू करतो. दिवाळी झाली, दिवाळी कशी होती महावीर किराणासाठी? दिवाळी ही माझ्यासाठी आतापर्यंतच्या पप्पांच्या जीवनाची माझ्या जीवनाची रेकॉर्ड ब्रेक दिवाळी होती. वा, सगळे आम्ही रेकॉर्ड ब्रेक केलं. असं काय केलं तुम्ही, काय कोणत्या स्ट्रॅटेजी वापरल्या सर्वांना समजू शकेल? आता तसं पाहायला गेलं तर आम्ही म्हणजे 1 वर्ष झाले माझे वडील माझ्यासोबत नाहीयेत. 6 महिने तो थोडा मी स्टेबल व्हायला मला लागली. त्यानंतर 1 जुलै 2024 साली मी सर्वात स्वस्त 2 आठवडे ही एक कन्सेप्ट मार्केटमध्ये आणली. 15 दिवसासाठी होती, सर्वात स्वस्त 2 आठवडे. 15 दिवसासाठी कस्टमर होते. त्या कस्टमरच्या बेस त्यावेळेस मी कमसे कम माझ्याकडं 80 जी आसपासची गावं आहेत त्या गावांमध्ये मी माझा स्वतःचा कॅम्पेन लावला होता. 80 गावांमध्ये? 80 गावांमध्ये अलग अलग प्रकारे 80 गावांमध्ये आपण अलग अलग कॅम्पेन लावला होता. त्या कॅम्पेन थ्रू मला खूप चांगला रीच भेटला त्यावेळेस. त्या दिवसापासून तर दिवाळीपर्यंत म्हणजे माझे वॉकिंग कस्टमर्स माझे वाढले असतील
म्हणजे मार्केटिंग स्ट्रॅटजीचा एवढा पॉवर असतो हम्म. की मी गेल्या 40 वर्षामध्ये एवढे कस्टमर कधी नाही पाहिले, तेवढे मी आता 6 महिन्यात पाहिले. दिवाळीच्या वेळी म्हणजे 6 महिन्यामध्ये 1 जुलै 2024 ओके पासून ओके हा तर 1 नोव्हेंबर 2024 पर्यंत मी 40 वर्षामध्ये एवढे कस्टमर कधीच नाही पाहिले जेवढे मी आणि हे तुम्ही टियर 2 सिटी मध्ये करता. येस. नाव इमॅजिन हे जर पुण्यासारख्या शहरात असतं तर काय असतं, आणि लोकांनी प्रतिसाद दिला आणि ते रिपीट येत आहेत परत. म्हणजे तुम्हाला सांगतो सर्वात स्वस्त 2 आठवड्यांमध्ये जे काही कस्टमर मला कनेक्ट झाली त्याच्यामधली मला 85 कस्टमर्स आज रिपीट आहेत. वाव. 85 कस्टमर्स माझे रिपीट आहेत. आणि ह्याच्यामध्ये जनरली पब्लिकचा हाच क्वेश्चन असतो की एवढा डिस्काउंट कसा असतो, ह्याच्यामध्ये हे कुठंतरी मार्जिन कव्हर करत असतील का, हे कव्हर करत असतील का. तर आम्ही पूर्ण ट्रान्सपरन्सी ठेवली होती, पूर्ण ट्रान्सपरन्सी. याच्यामध्ये मला तुम्ही कोणत्याही प्रकारचा कोणताही रेट विचारा आणि ह्याचा रेट जर तुम्हाला पसंत पडतोय, तुम्हाला एक्सेप्ट आहे, तरच तो प्रॉडक्ट माझ्याकडे घ्या, ना तो प्रॉडक्ट घेऊ नका. आणि मग एक जे प्राइसिंगचं वॉर आहे किराणामध्ये, ग्रोसरीमध्ये, हे टॅकल कसं करता तुम्ही, म्हणजे बाकीच्यांपेक्षा स्वस्त आणि चांगलं कसं देऊ शकता? आता ह्याच्यामध्ये खूप बिझनेस स्ट्रॅटर्जी असतात. ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट मी एक आव्हान कस्टमर जो किराणा दुकान किंवा किराणा इंडस्ट्रीमध्ये जो काही नवीन उद्योजकांमध्ये पदार्पण करतोय, त्याला मी माझं एकच सांगणं आहे की तुम्ही पहिले तो व्यवसाय सस्टेन होतोय का हा पहिले पहा. माझं दुकान चालतंय म्हणून माझ्या मित्रांनी दुकान टाकायची हे नाहीये. त्यांनी किती अनुभव घेतले आहेत, त्यांनी किती लॉसेस सहन केले आहेत, पहिले हे पहा. कोणताही व्यवसाय चालू करताना तुम्ही पहिले नुकसान किती सहन करू शकता, ह्याच्यावरनं तुम्ही किती सक्सेसफुल आहात हे महत्वाचं. हा पहिला स्ट्रॅटर्जी आहे. कारण डोक्यात नसतं, नुकसान डोक्यात नसतं. तुम्ही व्यवसाय म्हणजे प्रॉफिट नाही, व्यवसाय म्हणजे पहिली नुकसान, मग फ्लॅट आणि मगच सक्सेस. हा रेशो असतो महत्वाचा पहिले. हा खूप महत्वाचा आहे. आणि त्याच्यामध्ये जसं जसं आणि व्यवसाय करताना इमोशन्स साईडला द्यावा लागतात. हे सगळ्यात महत्वाचं. तुमचा मित्र आलाय, तुमचा रिलेटिव्ह आलाय, तुमचे नातेवाईक आलेले आहेत, तुम्ही हे आलेत ते आलेत, नाही. व्यवसाय ठिकाणी जर व्यवसाय तुम्ही व्यवस्थितपणे केला, 2 रुपये मिळतायत का त्या मालामध्ये, तो माल तुझ्याकडे कॅश अँड कॅरी आहे का, रोख स्वरूपात आहे का, हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. दादा तुम्हाला सांगायचं हे वाटेल, मला अभिमान वाटेल की मी 100% कॅश अँड कॅरी मध्ये धंदा करतो. कसं शक्य आहे सगळं? हे खूप कमी आहे आता. आणि ह्याचा फायदा काय? 100% कॅश अँड कॅरी म्हणजे जो तुम्ही म्हटले मला की स्ट्रॅटर्जी काय वापरता, की तुम्ही टॅकल कसं करता. टॅकलचं सगळ्यात जवळचं उदाहरण आणि टॅकलचं सगळ्यात म्हणजे आपण म्हटलं गेलं तर एक गुरुमंत्र व्यवसाय कॅश अँड कॅरी असणं हा मोठा आहे. तुमच्याकडे पैशाची व्यवसाय म्हणजे पैशाची पॉवर. तुमच्याकडे कॅश इन हँड किती आहे आणि कॅश फ्लो किती आहे ह्याच्यावर डिपेंड आहे की तुम्ही व्यवसाय किती हे लावू शकता. आणि मार्केट सर्टनिटी आहे, किराणा व्यवसाय हा सर्टनिटी आहे. आज तेल का वाढते की जागतिक लेवलला जे काय आज युद्ध चालू आहे ते चालू आहे, त्या लेवलवरच आज खऱ्या अर्थानं तेलाचा भडका उडालेला आहे. डाळीमध्ये कुठेतरी अवकाळी पाऊस होणं, खूप जास्त मुसळधार पाऊस झालं किंवा कुठं पाऊसच नसतं, ह्याच्यामुळे डाळी वगैरे ह्या गोष्टी वाढतात. ह्याच्यामध्ये मार्केटचं जर तुम्हाला नॉलेज प्रॉपर असेल, मार्केटचं जर तुम्हाला चांगला अभ्यास असेल आणि तुमच्याकडे कॅश फ्लो चांगला असेल, तर तुम्ही नक्कीच त्या गोष्टीचा स्टॉक करू शकता. आणि जर आपल्याला ती गोष्ट आज मार्केटमध्ये नाहीये तर ती गोष्ट आपण थांबवून ठेवू शकतो. हे मार्केटमध्ये सस्टेन करणं तेवढं, त्यासाठी कॅश महत्वाचं. त्यासाठी कॅश फ्लो आणि कॅश इन हँड हे खूप महत्वाचं आहे. वा. आता अजून एक, तुमच्या वडिलांच्या वेळेचा बिझनेस होता तो ट्रेडिशनल वे नव्हता, थोडं इमोशनल होतं, नातेसंबंध होते. पण जसं मॉडर्नायझेशन आलं तशी लोक बदलली, शब्द देऊन शब्द मुकरायला लागली, पैसे बुडवायला लागली. हे काय तुमच्या इथे नाही, सगळ्यांकडेच आहे, देतो 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 कुठं पळून जातो, कारण गेला असतो शेवटी. मग इतक्या वर्षाची सवय लोकांना मांडून ठेवणे उदारी, ती सवय कशी मोडली आणि त्यांना कॅश मध्ये कसं कन्वर्ट केलं? 2000 खऱ्या अर्थाने 2014 पासून मी शॉपमध्ये सक्रिय झालो. 2009 पासून मी स्टेप बाय स्टेप येत होतो. 2014 पासून 15 पासून मी सक्रिय झालो. तेव्हा मला असं कळायला लागलं की त्यावेळेस मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस 123 खाते होते माझ्याकडे. 123 खाते माझ्याकडे होते. मला जसं कळत होतं. म्हटलं ही जी बुक आहे म्हणजे ही जी वही आपण ती लिहितो ही किती दिवस राहणार आहे, हे किती दिवस आहे आपल्यासोबत, आणि ह्याच्यामध्ये आपण कस्टमरला उधार देतोय म्हणून तो आपल्याकडे येतोय. बरोबर. आणि ज्यावेळेस त्याच्या खिशात, त्या कस्टमरच्या खिशात, त्या ग्राहकाच्या खिशात ज्यावेळेस पैसे असतात त्यावेळेस ऑप्शन्स असतात त्याच्याकडे. पण तो सगळे ऑप्शन सोडून त्यांनी माझ्याकडेच का आलं पाहिजे ह्याचं कारण मी शोधलं.
वा. आणि त्या कारणातून मी खऱ्या अर्थानं एक 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 कस्टमरला मी सांगत गेलो की सर आम्ही कॅश अँड कॅरी करतो, आम्ही रोख स्वरूपात व्यवसाय करतोय. करत 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 2022 पर्यंत मी झिरोमध्ये खाते उधार देत नाही. उधार करत नाही. कॅश अँड कॅरीमध्ये तुमचा किती फायदा होतोय आणि मी ग्राहकाला समजून सांगितलं, तू रोख घे, तू कॅश स्वरूपात माल घे, तुझा किती फायदा होतोय हे पहा, आणि मगच तुम्हाला हे सर जे डीप बोलले ते अजून मी तुम्हाला सांगतो. काही लोकांना विमानच गेला असेल डॉक्टर, सिंपल सांगतो, सिंपल भाषेत, आणि नीट ऐका परत एकदा, की तुम्ही उधार घेतली, माणूस तुमच्याकडे उधार मिळती म्हणून नाही आला पाहिजे, क्वालिटी मिळती म्हणून आला पाहिजे, एका वाक्यात. आणि त्यांनी ते समजून सांगितलं आणि ती लोक अजून तुमच्याकडे खरेदी करतात. हो. आणि हे सवय पण होऊन जाते काही लोकांना, की पैसे असून पण लोक उधारी करतात. मग ती मोडून काढणं, त्याला एक तरुण पिढी आहे, तुमच्या पुढे बसलेला व्यक्ती आहे, मॉडर्नायझेशन आणलं, इथिक्स ठेवले, ट्रेडिशनल वे आणला आणि बिझनेस कुठून कुठे गेलाय. नगरमध्ये डीमार्ट आहे, हो आहे, तरी तुम्ही एवढं भारी चालवताय. एवढं चालवतोय. आमच्याकडे तर म्हणजे दुकानांची खूप वाईट अवस्था झालेली त्या डीमार्टची. मग एवढ्या कठोर कॉम्पिटिशन मध्ये अजून काय स्टँड आउट करताय तुम्ही, अशा काय गोष्टी वापरताय? ज्याच्याकडे अभ्यास आहे आणि ज्याच्याकडं बेस आहे तो या आव्हानाला घाबरत नाही, हे महत्वाचं आहे. आणि आव्हान जर आलं तर त्याच्यामध्ये तुम्ही सस्टेंड किती होताय, हा तुमचा किती वर्ष तुम्ही व्यवसायामध्ये घातलीत हे कळतं. तुम्ही व्यवसायात जर 2 वर्षात आले आणि तुमच्या शेजारी डीमार्ट आलं तर तुम्ही नाही सस्टेंड करू शकत, भिणार तो. अरे रे आला, अरे येऊन दे ना, तू तुझी इथेच कशाला सोडतोय, तू कर ना, फक्त तुला तो वे चेंज करावा लागेल. 100%, 100%. आम्हालाही तो प्रेशर होता, डीमार्ट आला आता काय करायला पाहिजे, काहीच नाही करायला पाहिजे, माझ्याकडे तो बेस आहे. आज त्याच्या उलट त्याला तर नवीन कस्टमर जॉईन करायचे, मला तो माझ्याकडे जुना कस्टमर आहे, त्याला फक्त मला समजून सांगायचे हा फरक काय, हा फरक काय, हा विषय. बरोबर. ते एक मार्केट म्हणजे आज ग्रोसरी इंडस्ट्री मधलं ते एक नाव खूप मोठं आहे, आपण त्याला नाकारून चालणार नाही, त्यांचं मॉडेल आहे. पण त्याच्यामध्ये आमच्यासारखे व्यवसाय बी आहेत ना, की त्याला आम्ही प्रॉपर वे मध्ये फाईट करू शकतो. पण त्याच्यासाठी लागतं नॉलेज, त्याच्यासाठी लागतो समर्पण, त्याच इथिक्स आहेत, एक्सपिरियन्स, तोच इथिक्स महत्वाचा आहे. इथिक्सच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. म्हणजे थोडक्यात काय की इतक्या वर्षाच्या बिझनेसच्या वर्षांमधून तुम्हाला रिस्कची, ऑब्झर्वेशनची आणि ऍब्झॉर्प्शनची पॉवर वाढली सगळ्यात जास्त. आपण जेव्हा प्री मीटिंग केली या पॉडकास्टच्या आधी, त्यात एक पॉईंट मला खूप भावला आणि तो मला असं वाटतं की प्रेक्षकांना कळावा, आणि हा कॉन्टेंट हा का आणतोय पॉडकास्टमध्ये ते पण प्रेक्षकांना कळेल, की कोविडची वेळ होती ना, ती भयानक होती. की पहिल्यांदा अत्यावश्यक सेवेमध्ये किराणा बहुतेक आलाच नव्हता, नंतर कळलं आयला ही छोटी छोटी दुकानं पण ओपन राहिली पाहिजे, अत्यावश्यक मध्ये आली पाहिजे. कोविडचा अनुभव कसा होता, कसं तारून नेलं ते? आता कोविड 18 मार्च 2020 साली कोविडचा खऱ्या अर्थानं म्हणजे पंतप्रधान साहेबांनी घोषित केलं, लॉकडाऊन. आणि लॉकडाऊन लागलं तर चांगला व्यावसायिक काय असतो आणि चांगला माल विकणारा काय असतो, त्यावेळेस खऱ्या अर्थानं लोकांना कळालं. हा कोविडनी पहिले जनतेला दाखवून दिलं, ग्राहकाला दाखवून दिलं की चांगला दुकानदार कोण आणि आपलं कोण हे पहिले दाखवून दिलं. जसं 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 लॉकडाऊन कडक लॉकडाऊन चालू झालं तसं म्हणजे सगळेच पॅनिक होते, सगळ्यांनाच कळत होतं की आता काय संपलंय काय, कारण ही भारतावर पहिली वेळ होती, अशी वेळ कधी आली नाही की डायरेक्ट सगळंच बंद, असं कधी आली नाही वेळ. आणि जसं जसं सस्टेन करत गेलो तसं कस्टमर जुळत गेले. पण तुम्हाला मी एक अभिमानाने सांगतो, आणि आज मी सगळ्याला अभिमानाने सांगतो, की असं एकही ग्राहक आम्ही मागे नाही पाठवला की त्याला मी माल दिला नाही, त्याला मी किराणा दिला नाही, सगळा. तुम्हाला सर म्हणजे मी अजून एक अभिमानाची गोष्ट ही सांगतो की त्या कोविडमध्ये कष्ट करायला ना खूप चांगलं वाटत होतं, की यार ती जनता, ती ग्राहक भुकेली नाही जायला पाहिजे. त्यासाठी रात्री 3-3 वाजता उठणं, माल आणायला जाणं, माल घेऊन येणं, माल देणं, ह्या सगळ्या गोष्टी दिवसभर आम्हाला 4-4 तासाचाच वेळ होता. मला चांगलं आठवतं की सकाळी 7 ते 11 ह्या 4 तासामध्येच किराणा दुकान चालू ठेवायचं. काही कोविडचे नियम अटी होत्या त्याच्यामुळं, आणि त्याच्यामध्ये पोलीस यंत्रणाने आम्हाला खूप चांगली मदत केली. ते सांगत होते की तुम्ही दिवसभरांची लिस्ट तुम्ही घ्या, तुम्ही सगळ्यांचे बांधा, त्याच्यामुळे किराणा बांधा सगळं तुम्ही, वाटलं असतं तुम्ही त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी बोलवा, पण तुम्ही गर्दी करू नका. आम्ही त्या सगळ्या प्रोटोकॉलचा पूर्णतः पालन केलं, आणि मग आम्ही ह्या कोविडमध्ये सगळा माल दिला, चांगल्या प्रकारचा माल दिला,
काहीही विकायचंय म्हणून हम्म. काहीच विकलं नाही. आणि गैरफायदा नाही घेतला. गैरफायदा तर म्हणजे जर गैरफायदा घेतला असता तर कोविडमध्ये जॉईन झालेला कस्टमर आज माझ्याकडे नसता. वा. ही पहिली गोष्ट आहे. आणि ज्या वेळेस कोविडमध्ये मी ज्यांना माल दिलाय हम्म. ते हे सुपर मार्केट, हे डिस्काउंट, हे काहीच पाहत नाही. त्या व्यक्तीने मला दिलेलं आहे, मी त्या व्यक्तीचं ऋण फेडल्याशिवाय जाणार नाही, असं ग्राहक आम्हाला सांगतो. ग्राहक आम्हाला म्हणतो सर तुम्ही दिलं म्हणून आम्हाला भेटलं, आता आम्हाला भेटलं नसतं. तो अजून एक इन्सिडेंट की जेव्हा लोक ट्रॅव्हल करत होती तेव्हा महावीर किराणानं काय काय मदत केली लोकांना. आता सर ट्रॅव्हलमध्ये आमचे पप्पा जरा आध्यात्मिक आणि धार्मिक आहेत. जरा माझे वडील म्हणजे होते माझे. तर त्यावेळेस मार्च महिन्यामध्ये जसं लॉकडाऊन झालं तसं म्हणजे कोणालाच कल्पना नव्हती किती दिवस बंद राहणार आहे. तसं प्रत्येक हॉटेलचे काही जी Staff आहे. कामगार स्टाफ वर्ग आहे ती काही पायी पायी जायची, सगळंच बंद होतं. हो. एसटी बंद, सगळं बंद करून काही लोक काही परराज्यातून आलेली, काही पर जिल्ह्यातून आलेली त्याची पायी पायी चालताना आम्हाला दिसायची. तर आम्ही 1-2-3 दिवस पाहिलं, म्हटलं हे काय म्हणजे कसं चाललेत काय चाललंय. तर मी सहज एक कामगाराशी बोललो त्याच्यात, त्याला बोलून घेतलं, म्हटलं भाऊ तुम्ही कुठालचे आहेत काय. तर ते एक इन्सिडेंट तुम्हाला सांगतो, ते बुलढाण्याचे होते. तर त्या व्यक्तीला मी बोलवलं, म्हटलं तुम्ही कुठून आल्यात. तर तो माझ्यापासून 55 किलोमीटर सायकल आणि पायी पायी आलते. त्याची फॅमिली होती सर सोबत. त्याची फॅमिली म्हणजे त्या अक्षरशः त्या सायकलवर त्या मुलाला त्यांनी बांधलं होतं. म्हणजे मी म्हटलं तुम्हाला काय भेटलं नाही का, की आम्हाला काहीच साधन नाही. आणि आमचे म्हणजे कोविड तसा वेळच होती ती वेळच तशी होती की आम्हाला फक्त घर पाहिजे ना, आम्हाला फक्त घरी जायचंय. हा खूप पॅनिक सिच्युएशन मध्ये आम्ही चाललो. ज्यावेळेस त्या कामगाराला मी बोलवलं, म्हटलं मग तुम्ही एवढं पायी पायी चाललेत, काय चाललेत, मग तुम्हाला कसं आहे, तुम्ही बुलढाणा आपल्यापासून नगरपासून काहीतरी 300-400-500 किलोमीटर असेल, मला माहित नाही काय. म्हटलं मग तुम्ही कसं सस्टेन करतो, आम्हाला जे भेटल तिने आम्ही चाललोय आता, आम्हाला फक्त घर हवंय, आम्हाला दुसरं काहीच नको. मग मी त्यांना म्हटलं तुम्हाला काय आता खायची वगैरे काय सुविधा, कसं काय काय म्हणजे जेवणाची काय सुविधा केलेली आहे तुम्ही, की आम्हाला काहीच नाही. तर मग आमच्या एक इन्स्टंट म्हणून एक बालाजीचे जे वेपर्स वगैरे जे काय आमच्या किराणा दुकानमध्ये असायचे. तर पप्पांनी त्या दिवशी हा विचार केला की नाही आता मात्र हे सगळं जे काय आपण विकतोय हे सगळं बाहेर आणून ठेवायचं. कामगारांचा वर्ग बोलवायचा पूर्ण, त्याला सांगायचं याच्यामध्ये तुला काय आवडते खायला, हे घे, पाण्याची बॉटल्स घे, अजून तुला काय लागणार आहे, पुढं तुला किती दिवस किती वेळ तुला खायला भेटते का माहित नाही, हे बॅगच घालून जा, तुला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. आणि पडपडत आत्ताही सांग, मी आत्ताही द्यायला तयार आहे. ती सिच्युएशन मात्र कधी विसरू शकत नाही मी. आणि त्या सिच्युएशन मध्ये आम्ही म्हणजे काहीतरी सेवा करायला भेटली, ह्याचं मी देवाला खूप धन्यवाद करेल की मला ती सेवा करायचा मौका दिला. आणि हे मला भारी वाटतं की आलेले आम्हाला पण अनुभव आहे, म्हणजे लिटरली डिरेक्ट सांगतो की कोविडचं जेव्हा वेळ आली ना तेव्हा अजून एक अशी अफवा उठलेली की मिठाचा तुटवडा पडणार आहे. हे खूप जे हार्डकोर बातम्या बघतात त्यांना मी काय म्हणतोय कळतंय, ही बातमी आलती बरं का. आणि युपी मध्ये मिठाची पोटी लुटलेली माणसांनी, म्हणजे एवढा अफवांचा बाजार होता त्यावेळी. इतकी दिवाळ म्हणजे इतकं डबल साठेमारी करून डबल किमतीला विकायचा भातबीत, त्यावेळी तुम्ही कस्टमरला वेळच्या वेळी पॅकेट करून देताय, प्लस ही CSR ही सेवा करताय, खूप भारी असतं. मे बी त्यामुळेच तुमच्या दुकानावरती एवढा फुटफॉल आहे, एवढे कस्टमर्स येत आहेत. आता दिवाळीच्या वेळी मला बघायचंय की सुपर मार्केट जे असतं आणि आपलं पण सुपर मार्केटच आहे, पण आपण एक लोकल लेवलला एस्टॅब्लिश केले ज्याच्यामध्ये इमोशन्स पण आहेत आणि बिझनेस पण आहे. तर कस्टमरला फायदा आपल्याकडे कसा जास्त होतो, काय फरक येतो? जनरली सुपर मार्केट्स म्हणजे तुम्हाला शोधावं लागतं आणि आम्ही तुम्हाला शोधून आणतो कुठं काय. तर सुपर मार्केटमध्ये तुम्हाला शोधावं लागतं आणि आम्ही तुम्हाला ते प्रोडक्ट शोधून आणून देतो. हा फरक पहिला. वेळ वाचतोय प्लस तुम्हाला ते प्रोडक्ट तुम्हाला ते फील करायला भेटतंय सुपर मार्केटमध्ये, पण आम्ही आमच्याकडे ते तुम्ही प्रोडक्ट फील करताय, पण त्या प्रोडक्ट मध्ये काय फरक आहे हा सांगणारा आमचा माणूस आहे. तुम्ही त्या प्रॉडक्टला पैसे खर्च करताय, पण तुम्ही जर अजून 2, 5, 10 रुपये जर वर खर्च केल्यावर तुमच्या त्या प्रॉडक्टवर तुमच्या जीवनशैलीवर काय फरक पडणार आहे हा सांगणारा माझ्याकडे माणूस आहे. हे महत्वाचा विषय आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट प्रत्येक, आणि सर तुम्हाला अजूनही सांगतो मी की प्रत्येक डाळींमध्ये, प्रत्येक किराणाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आज व्हरायटी आहे, क्वालिटी आहे, आणि ह्या क्वालिटी मध्येच खऱ्या अर्थानं रेटचा फरक आहे. आणि अजूनही लोकांना माहित नाही की डाळींना एक्सपायरी असते. डाळींना एक्सपायरी असते हे माहित नाही. तुम्हाला ते प्रॉडक्ट किती दिवस टिकणार आहे हे कोणताही दुकानदार तुम्हाला सांगणार नाही. बरोबर. एकमेव माझा हिशोबाने मी किराणा दुकानमध्ये जे एस्टॅब्लिश केलं त्याच्यामध्ये मी डाळींवर बी एक्सपायरी टाकतो.
की ही डाळ तुमची एवढे एवढे दिवसच टिकणार आहे, त्याच्यानंतर ही डाळ त्याचा कस काढून घेणार, निघून जाणार त्याचा कस. डाळ ना पण डाळ कसं नाही, जसं कस नाही राहणार. हे महत्वाचं, ऑनेस्टी महत्वाची. हे ऑनेस्टी महत्वाची आहे. आणि हे तुम्हाला मॉल्समध्ये आणि जनरल दुकानांमध्ये हे पाहायला भेटतं. बरोबर. आणि अजून एक फरक आहे की जर लिस्ट घेऊन आलाय किंवा काय घ्यायचंय हे घेऊन आलाय तर आपल्या दुकानात तेवढंच घेऊन जाणार. बरोबर. आता जस्ट मॅडमने एक्झाम्पल दिलं, सुपर मार्केटमध्ये तसं नाही. ते किंडर जॉय बी उचलणार, बरोबर. तो वॉशिंगचं काहीतरी घेऊन जाणार, तो निरमा घेऊन जाणार, म्हणजे नसलेली म्हणजे ज्याची गरज नाही, नसलेली, खरेदी पण भरपूर होणार. गरज नसलेली घरती आणि एक सर्वसामान्य मिडल क्लास फॅमिलीला तिची जळ 1, 2, 3 महिन्यानंतर लागायला लागते. की आपला खर्च किराणांमध्ये 3, 3.5, 4,000 होत होता, तोच खर्च आपला 6,000 दर महिन्याला जायला लागलाय. म्हणजे आपले ऑलरेडी 3 महिन्याचे 2 महिन्याचे पैसे एक्स्ट्रा जाऊन गेलेले. फक्त मग ती सुपर सर्व- मार्केटमधील आवाज जी खरेदी केली हा, त्यामुळे. आणि सर्वसामान्य फॅमिली म्हणून उधारीकडे जास्त वळती. हा मोठा विषय. आता आपल्या दुकानामध्ये कशापासून काय पर्यंत मिळतं हे सगळं एकदा. माझ्या दुकानामध्ये 1 रुपयापासून तर 10,000 पर्यंत सगळं प्रॉडक्ट मिळतात, जे तुम्ही खाण्यासारखे. माझ्याकडं सगळ्या प्रकारचा ड्रायफ्रूट मिळतो, सगळ्या देशातला ड्रायफ्रूट मिळतो, सगळ्या देशातली खजूर मिळते, सगळ्या प्रकारचा सुकामेवा जो म्हणतो तो सगळा, जो आज रुरल एरियामधनं लोक मेट्रो सिटीत फक्त ती आणायला जातात, ती जायची कुठेही गरज नाही. माझ्या दुकानात सगळं काही मिळतं, फ्रेश मिळतं, चांगलं मिळतं, ह्याचा मला अभिमान आहे. वा, बेस्ट. कामगारांचं पण खूप महत्व आहे, कारण दिवसात 1 किलो 2 किलो 5 किलोच्या पुड्या बांधायच्या, पॅकेट करायचे, पोचवायचं, बिल मारायचं, पुढं मागं काहीतरी होणार ते बघायचं, त्यात चिडचिड होती. बरोबर. तर मग कामगाराचा स्वभाव शांत राहणं, त्यांना सांभाळून घेणं आणि कामगारांना टिकवणं किती महत्वाचं आहे, किती अवघड आहे. प्रत्येक व्यवसायामध्ये त्याच्या खरा जो म्हणजे आपण म्हणतो व्यवसायाचा पोर्टफोलिओ तो त्याचा कामगार आहे, त्याचा. आणि कामगाराबरोबर आपलं रिलेशन हे खूप प्रेमाचं असावं असं मला वाटतं. प्रेमाचं का असावं? कारण तो त्याच्या जीवनाचे दिवसभरातले 12 तास मला देतोय. वा. तो त्याची लग्न झाला असेल तर त्याची बायको सोडून येतोय, आई सोडून येतोय, वडील सोडून येतोय, मुलगा सोडून येतोय, कारण तो दिवसभराचं समर्पण देतोय मला. पण त्याला ते प्रेम जर ते माझ्या दुकानात भेटतंय, माझ्या व्यवसायात भेटतंय, तो नक्कीच ते सॅक्रिफाईस करायला, तो त्याग करायला तयार आहे. हे महत्वाचं आहे. हे खूप कमी मालकांना कळतंय. अरे हेच आता तुम्ही मला एक गोष्ट सांगितली, ती अजून मला परत, म्हणजे बघा हे स्वतःचा मोठेपण नाही सांगत आहे, पण त्यांनी आम्हाला काही गोष्ट सांगितल्यात, मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो. ही गोष्ट तुमच्या दुकानात युनिक आहे, ती मला इच्छा आहे की तुम्ही सांगावी, की तुम्ही गाडीवर पण माल पोहोचवताय लोकांना, म्हणजे सगळं बांधून तिथपर्यंत. हे का, आणि हे ऍडिशनल का करू वाटतं, आणि ते नक्की काय प्रोसेस आहे ते जरा एकदा प्रेक्षकांना. सर, आता घरपोच सेवा ही प्रत्येक कस्टमरला त्याची गरज नाहीये, पण ज्याला गरज आहे तोच मागतोय, आणि ती गरज आपण पूर्ण करणं हा आमचा म्हणजे खऱ्या अर्थानं एक तत्व आहे माझं, की आमचा व्यवसायच गरजपुरतीच आहे. आमचा व्यवसायच गरजपुरतीच आहे. त्याचा जर गरज आपण पूर्ण नाही केली तर तो कस्टमर आपल्याला कसा जुडेल, आणि माउथ पब्लिसिटी तो कसा करणार, की नाही हा व्यक्ती आपली गरज पूर्तता करतोय, तर तू नक्कीच, मी तुला किराणा घ्यायचा सल्ला महावीर होलसेल किराणाकडनं देईल. मग तुम्ही ह्या अपेक्षा करू शकत नाही. आणि इव्हन तुम्हाला एक सांगतो की म्हणजे माझ्याकडं एक ऍडव्हान्टेज असा बी आहे की प्रौढ व्यक्तींना मी जरा खूप जास्त सर्व्हिस देतो, की ज्यांना खरंच समजा त्यांची मुलं वगैरे बाहेर आहेत, वयाची माणसं आहे 60, 65, 70, ती लोक मला फोनवर सांगतात, सर त्यांनी मला 10 रुपयाचा आयटम जरी मला फोनवर सांगितलं ना तरी मी त्यांना पोच करतो, कारण माझे आई बाबा बसलेले आहेत ते. माझ्या आई वडिलांनी जर मागितलं असतं ना सर, तर मग मलाही ती अपेक्षा असते. मी 10 रुपयाचा आयटम मी कुणी नसलं ना तर मी पोच करतो, बाबा मी येतोय काळजी नको करू. आणि ते विशेष म्हणजे त्यांनी जर सांगितलं ना मी 4थ्या मजल्यावर इमारतीच्या 4थ्या 5व्या 6व्या 10व्या 12व्या 15व्या, तर मग नक्कीच देणार मी. मग तो कोणताही वर्गातला कस्टमर असू द्या, तुम्ही काळजी करू नका, माझा मुलगा येईल, तुम्ही माझ्या मुलाला कुठेही सांगा, तो मुलगा तो तुमचा प्रॉडक्ट तिथे ठेवून देईल. अजून एक गोष्ट, की हा जो बिझनेस आहे तुमचा ग्रोसरीचा किराणाचा आणि होलसेल आहे तुमचा, मग तुम्ही होलसेल आणि रिटेल दोन्ही करता, कसं मॅनेज करता हे सगळं? होलसेल आणि रिटेलमध्ये सर तुम्हाला परत आपण त्याच गोष्टीवर येऊ, की तुमचा व्यवसाय जेवढा दिसतो तेवढा त्याच्या बॅकला तुम्ही किती काम करताय
ह्याच्यावरनं तुमची सस्टेन व्हॅल्यू कळते की तुम्ही तो व्यवसाय कधी सस्टेन करताय. डिस्प्ले तुम्हाला जर रोजची फक्त चांगला नाही पाहिजे. डिस्प्ले चांगला नाही पाहिजे, तुमचा बॅकची हिस्ट्री, तुम्ही काय करताय, तुम्ही बॅक ऑफिसला काय काम करताय. जसं पडद्यावर फक्त हिरो दिसतात, पडद्यामाग 100, 200, 500 माणसं काम करतायत. त्या 500 माणसांमुळे तर आज हिरो फेमस आहे. ते पाहणं तेवढंच महत्वाचं आहे की पडद्यामागं काय चाललंय. पडद्यामागं आम्ही इतकं स्ट्रॉंग काम करतोय की सर कोविड सारखे असे किती महागाई येऊन द्या, आम्ही माझ्या ग्राहकाला कधीच उपाशी मी झोपून देणार नाही. एवढं नक्की सांगतो. आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट कशी केली पाहिजे. आता एवढे किराणा माल दुकानदार पण बघत असतील किंवा कुठले बिझनेसमॅन पण बघत असतील. आता तुमच्याकडे डाळ मिळते, जुली मिळते, बॉबी मिळते, चॉकलेट मिळतंय, लक्स साबण मिळतोय, लाईफबॉय मिळतोय, सगळं मिळतंय, ए टू झेड गोष्टी किराणात. तर एवढी इन्व्हेंटरी कशी मॅनेज करता, ती एक्सपायर व्हायच्या आधी कशी मॅनेज करता, कशी मुव्हिंग ठेवताय. आता प्रत्येक सगळ्या किराणांचा प्रत्येकाचा विचारसरणी अलग अलग आहे. बर. तुम्ही टेक्नॉलॉजी किती एक्सेप्ट करताय त्याच्यावर तुम्ही खऱ्या अर्थानं हा प्रश्नाचं ते उत्तर आहे की तुम्ही टेक्नॉलॉजी एक्सेप्ट करताय का. तुम्ही जर टेक्नॉलॉजी जर तुम्हाला जर व्यवसाय मोठा करायचा आहे आणि त्यातल्या त्यात तुम्हाला किराणा व्यवसाय मोठा करायचा आहे, फूड इंडस्ट्री मोठी करायची, तर तुम्हाला टेक्नॉलॉजीला एक्सेप्ट करावं लागेल. एक फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट असा आहे की इन्व्हेंटरी मॅनेज करताना तुम्ही कोणत्या व्हेंडर्स कडनं माल घेताय. व्हेंडर तुम्हाला चॉईस करता आला पाहिजे. तो स्वस्त देतोय म्हणून माझा 30 वर्षाचा व्हेंडर सोडायचा ते महत्वाचं नाही. तो स्वस्त का देतोय याचं कारण तू शोध पहिले. तो स्वस्त का देतोय, तो काय करतोय, तो कुठून माल आणतोय, कसा आणतोय, हे महत्वाचा विषय. तो खरंच नियर अबाउट एक्सपायरीचा माल देतोय का तो काही डुप्लिकेशनचा माल देतो. डुप्लिकेशनचं प्रमाण भरपूर झालंय मार्केटमध्ये. आज डुप्लिकेशनचं प्रमाण पाहिलं तर तुम्ही रोज एक पेपरला एक बातमी, इथं डुप्लिकेट पकडलं, इथं हे कॉस्मेटिक पकडले, तिथं ते याच्यामध्ये भेसळ सापडली. ती का? कारण इन्स्टंट पैसा, इन्स्टंट पैसा जी काय आज म्हणजे काय म्हणतात आपल्या नशा चढली आहे नवीन उद्योजकांना, ते जर टाळायचं असेल तर तुम्हाला इन्व्हेंटरी राहणं खूप महत्वाचं आहे. इन्व्हेंटरी करणं खूप महत्वाचं आहे. कारण कोणत्या व्हेंडरकडनं तुम्हाला किती माल येतोय, कोणत्या प्रकारचा माल येतोय, ते पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. अजून असल्या कोणत्या युनिक सर्व्हिसेस ज्या तुम्ही राबवता की बाकीच्या ग्रोसरी स्टोअर्स होलसेलच्या दुकानापेक्षा तुम्ही ह्याही सर्व्हिसेस आम्ही एक्स्ट्रा माईल जाऊन ही सर्व्हिस देतोय, अशा कोणत्या? रेग्युलर कस्टमर मध्ये कस्टमर येणं किंवा कस्टमर जाणं. कस्टमर आला, कस्टमरनी माल घेतला आणि बिल केलं, पैसे दिले गेला, ते नाही. कस्टमर आला, कस्टमरला काय पाहिजे, त्याच्यानंतर कस्टमर काय विसरलाय का हे त्याला पहिला आम्ही आठवण करून देतो. समजा तुम्ही माझ्याकडे आज शॉप मध्ये येत आहे, माझ्या दुकानात येत आहे, तर त्याच्यामध्ये समजा तुम्ही आज एका लिस्टमध्ये 20 लिस्ट, समजा तुम्ही आज मला मागितलं बटर, आज समजा तुम्ही आले माझ्याकडे अमूल बटर द्या, तर मी तुम्हाला विचारलं पाहिजे पावभाजी मसाला देऊ का. तुम्ही मला म्हटले सर तुमच्याकडे पाणीपुरी भेटते का, तर तुम्हाला विचारलं पाहिजे मी तुम्हाला पाणीपुरी मसाला देऊ का, तुम्हाला पांढरा वाटाणा देऊ का, हे विचारलं पाहिजे. हे महत्वाचं आहे, तेवढं महत्वाचं आहे, तेवढं लक्ष पाहिजे. या सगळ्या गोष्टी खूप छोट्या छोट्या आहेत. हे मी म्हणतो ना, छोट्या चुका ह्या खूप मोठं शिकून जाते, पण छोट्या चुका करता आल्या पाहिजे. तुम्ही चुकाच करत नाही, चुका करा, पण चुका कधी करताल तुम्ही, ज्यावेळेस तुम्ही कस्टमर बरोबर बोलताल, ग्राहकांबरोबर बोलताल आणि तुम्ही एखादी गोष्ट, अरे यार हा कस्टमरला मी हे विचारलं असतं तर मी हे करू शकत होतो, पण तुम्ही बोललेच नाही, तुम्ही करतच नाही. तुम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की नाही मला व्यवसाय उद्योजक व्हायचं. व्यवसाय उद्योजक तसा घडत नसतो. उद्योजक घडताना खूप काही समर्पण द्यावं लागतं, खूप लोकांबरोबर तुम्हाला इंटरॅक्शन करावं लागतं, बोलावं लागतं, त्यावेळेस तो खरा उद्योजक घडत असतो. म्हणजे शांत गप बसणारा घुमावा व्यक्ती नाही. तुम्हाला आज मी जरी एक खुर्चीवर येऊन बसलेलो जरी असेल तरी माझी पूर्ण नजर माझ्या पूर्ण सेलवर असते की मी एक 10 रुपयाचं बिल चेक करतो आणि 1 लाख रुपयाचं बिल चेक करतो. कोणता ह्या व्यक्तीला हा माल जाऊ शकत होता, हा का नाही गेला, एवढा अभ्यास होणं महत्वाचं आहे. तुमची फॅमिली 42 वर्ष झाल्या जवळजवळ ह्या इंडस्ट्रीत आहे. असं काय गोष्ट आहे जी ग्राहक तुमच्याकडे रिपीट येतात, असं काय देताय तुम्ही त्यांना? आता माझ्याकडं ग्राहकांनी काय यावं, माझ्याकडं ग्राहकांनी यावं म्हणजे अभिमानाची गोष्ट सांगतो, नगर जिल्ह्यातली पहिली ISO सर्टिफाईड दुकान आहे माझी. ISO 9000 सर्टिफाईड माझी दुकान आहे. त्याच्यामध्ये ग्राहकांनी माझ्याकडं आलं, माझ्याकडं त्याला सगळ्या प्रकारचा चांगलाच माल भेटतो, दर्जेदार माल भेटतो आणि प्रत्येक व्हरायटीमध्ये माल भेटतो. प्लस कस्टमर माझ्याकडे आला, त्यांनी माझ्याकडं समजा आला, त्यांनी पैसे देतोय, पण त्याला आम्ही त्याची 4 व्हीलर असेल त्याच्या कारमध्ये नेऊन ठेवणं किंवा मावशी तुम्ही गाडीवर बसा, गाडी तुम्ही वळून घ्या, त्या गाडीवर आम्ही तुमची ती पिशवी ठेवून देतो, तुम्ही काय बांधायला नाही आणलं तर आम्ही बांधून देतो. अशा काही गोष्टी आहेत. समजा सर तेल डबा आहे, सर तुम्ही काही जे आमच्या रुरल एरियामध्ये
असे काही लोक आहेत की ते तेल डबा वगैरे हे समोर ठेवतात, पुढे ठेवतात, पुढे घेऊन जातात. तर त्यांना आम्ही सांगतो की सर तुम्ही त्याच्या खाली एक छोटासा पुष्ट ठेवा, म्हणजे तुमच्या त्या गाडीला स्क्रॅच पडणार नाही. ही काळजी ही कुठंतरी विकण्याच्या पलीकडे ज्यावेळेस तुम्ही त्याची काळजी घेत असताना आपुलकी, त्यावेळेसच कस्टमरला वाटतं हा आपला आहे. आणि आपला हा व्यावहारिक नातं नाही फक्त. व्यवहार नाही, तुम्ही पैसे कमवा हा हेतू नका ठेवू. हा महत्वाचा विषय. मार्केटिंग स्ट्रॅटेजी बद्दल जेव्हा मी श्रीपादाबरोबर पण बोललो तेव्हा मी बघितलं की तुम्ही बरेच एक्सपेरिमेंट केलेत. चांगला मार्केटर असणं, चांगली मार्केटिंग स्ट्रॅटेजी असणं किती महत्वाचं आहे बिझनेसला? जर तुम्हाला यशस्वी उद्योजक व्हायचं असेल आणि व्हास्ट 2024, 23, 22 कोविड नंतर पाहायला गेलं तर जर तुम्हाला एक चांगला उद्योजक व्हायचा असेल तर तुम्हाला रोज मार्केटचा अभ्यास करावा लागेल. आणि जो रोज शिकतो तोच टिकतो. जो रोज शिकणार नाही तो टिकणार नाही. हा महत्वाचा विषय. आणि मार्केटमध्ये काय चाललंय, मार्केटमध्ये लोक काय एक्सेप्ट करतायत, लोकांना काय गरजा, ज्यावेळेस तुम्ही गरजा ओळखता त्यावेळेस तुम्ही विकू शकता. तुम्ही गरज ओळखता आली पाहिजे. मार्केटमध्ये काय गरज आहे? आता मार्केटमध्ये लोकांना डिस्काउंटची गरज आहे. मार्केटमध्ये लोकांना चांगलं प्रॉडक्ट कमी दरात कसं भेटल याचा प्रयत्न तुमचा असला पाहिजे. आणि फेस्टिवलच्या वेळी तुमच्या दुकानामध्ये किंवा तुमच्या व्यवसायामध्ये माहोल कसा क्रिएट करता? आम्ही आता फेस्टिवलमध्ये पाहायला गेलं तर तुम्हाला आत्ता सांगितलं मी की सर्व स्वस्त 2 आठवड्यानंतर सगळ्यात मोठा मी एक कन्सेप्ट राबवली किंवा म्हणता येईल एक स्कीम राबवली. मार्केटिंग स्ट्रॅटेजीची स्कीम होती ती. एकदम खूप चांगली स्कीम आणि खूप यशस्वी झाली ती. 5 रुपयात 5 किलो साखर. ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी एक्सप्लेन करा. त्याच्यामध्ये आम्ही ज्या वेळेस कस्टमर्स माझ्याकडे येतील आणि पण तुम्ही स्कीम राबवणं किंवा एखादी फेस्टिवल आलं तर आपल्या घरात जर आपण एखादं फेस्टिवल असेल किंवा एखादं लग्न असेल तर आपण एक छोटासा मांडव टाकतो, सगळ्या गोष्टी करतो. तर ते माझं स्वतःच लग्न जरी असलं तर मांडव नसलं तर मला फिलिंग येणार नाही. अरे यार मांडव नाही तर फिलिंग नाही. तसं आमच्या शॉपमध्ये जर समजा आमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जर मी एखादी स्कीम राबवतोय किंवा फेस्टिवल्स येत आहेत तर मी तसंच सजवतो. तेच कारण माझ्याकडचा प्रॉडक्ट घेऊन तो दिवाळी सेलिब्रेट करणार आहे त्याच्या घरी जाऊन. मग तो चांगल्याच दुकानातनं घेतला त्यांनी तर त्याला आनंद वाटतो. नाही इथं माहोल मांडलेला आहे, इथं माहोल आहे. त्याच्यामध्ये मंडप टाकणं, चांगल्या आम्ही कस्टमर्सला खुर्च्या बसायला देतो, फॅनची सुविधा ठेवतो, पाण्याची सुविधा ठेवतो, बसायचं वेटिंग रूम्स देतो. वेटिंग आहे आमच्याकडे बसायला. खूप चांगली गोष्ट आमच्याकडं, म्हणजे त्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळेल. अशा भरपूर काही गोष्टी आहेत की आम्ही तो कस्टमर्सला सर्व्हिस द्यायचा प्रयत्न. एक्सक्लुझिव्ह एक्सपिरियन्स पण देतो. आता तुम्ही ज्या इंडस्ट्रीत आहे, आता ही इंडस्ट्री तर शहरामध्ये खूप वास्ट वाढते. बिग प्लेयर्स आलेले, रिलायन्स आलेले, डिमार्ट आलेले, आणि ते चांगलं करतात. नो डाऊट त्यांनी मार्केट स्टडी त्या लेवलचा असेल. बरोबर. पण Tier 2 सेमी अर्बन आणि खेडेगावांमध्ये गावाकडं ज्या भागातून आपण येतो त्या भागामध्ये तुम्ही एवढं मॉडर्नायझेशन आणून एवढं सगळं सक्सेसफुल करताय, ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज काय आहे आता? खऱ्या अर्थानं चॅलेंज फक्त मेट्रो सिटीतली जी काही सुपर मार्केट्स म्हणा तेच आमच्यासाठी चॅलेंज आहे. पण एक ऍडव्हान्टेज असा आहे की त्यांच्याकडनं ही बऱ्यापैकी गोष्टी ग्राहकाला बी कळतात आणि त्याचा फरक आपण किराणामधनं कसा घेता येईल आणि किराणा आणि सुपर मार्केट ह्याचा फरक ग्राहकाला कळतोय, तो महत्वाचा विषय आहे. त्यामुळे आमच्यासारखे किराणा तिथं सस्टेन करतात. आणि जर कॉम्पिटिशनचा विचार केला तर कोणत्या धंद्यात कॉम्पिटिशन नाही? प्रत्येक धंद्यात कॉम्पिटिशन आहे. सो असा कुठला धंदा नाही की ज्यात कॉम्पिटिशन नाही मिळेल. आणि कॉम्पिटिशन नाही तो काहीच करू शकत नाही. आणि तो तिथं बसला कॉम्पिटिशन नाही म्हणून तुला बघून कोणतरी येईलच ना. बरोबर की एकटा बसलाय मी जाऊन बसतो. आता थोडंसं होलसेल बिझनेस करायचंय, किराणाचा असो किंवा दुसरा कुठलाही असो, चांगला होलसेल बिझनेस कसा रन करू शकतो? काय सूत्र आहे त्याचं? होलसेल मध्ये पहिली गोष्ट तुमच्याकडं परत त्याच इथिक्सवर आलो आपण, कॅश फ्लो आणि कॅश अँड कॅरी. तुमच्याकडे जर ह्या 2 गोष्टी असल्या आणि तुमच्याकडं मार्केटचा स्टडी असला आणि तुम्ही रिस्क किती एक्सेप्ट करताय त्यावर खऱ्या अर्थानं तुमचं होलसेल सस्टेन करू शकता. रिस्क एक्सेप्टन्स जास्त पाहिजे, म्हणजे 100% रिस्क एक्सेप्ट असेल तरच तुम्ही होलसेल मार्केटमध्ये उतरायचं. उधारीचा धंदा नाही. उधारी तर म्हणजे तुम्ही विचार बी करू शकत नाही. उधारीचं ऊ बी नाही लक्षात ठेवायचं. हे म्हणजे पहिली गोष्ट सांगायची गरज आहे. आणि होलसेल बिझनेस करणं म्हणजे खऱ्या अर्थानं 100% रिस्क उचलणं. आणि फूड इंडस्ट्री आणि किराणा म्हणजे ही तर खूप मोठा रिस्क आहे. कारण मालाची साठवणूक तेवढी आहे,
त्याला मेंटेनन्स तेवढा आहे. एक्सपायरी. आणि प्लस ह्या सर्टनिटी वातावरण चेंज होतंय, या वातावरण आणि प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी. या सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट होलसेलमध्ये ठेवणं खूप कठीण आहे. पण जर ह्या 4 गोष्टी जर कोण देत असेल तर होलसेल मागं पडायलाही वेळ लागणार नाही. तरुण पोरगा ज्याला काय करायचं माहित नव्हतं, बिझनेसमध्ये आला वडिलांच्या साथीनं आज इथपर्यंत. ह्या व्यवसायामुळं उद्योजक म्हणून, माणूस म्हणून काय बदल घडला स्वतःमध्ये? मी फक्त समाजाला द्यायचं शिकलो. वा. द्यायचं खऱ्या अर्थानं द्यायचं शिकलो, की मला फक्त द्यायचं माहिती, देणारा देतोय. फक्त द्यायचं माहिती. आपण काय देऊ शकतो, 100% आपण किती देऊ शकतो, काय देऊ शकतो, हे मला व्यवसायाने शिकवलं. आणि मग आता एवढ्या सगळ्या कारभार तुम्ही चालवता, एवढे वेळ बिझी आहे, फॅमिलीला वेळ देता येतो, ते कसं मॅनेज करा? कारण कुठल्याही बिझनेसमॅनला तोच सगळ्यात मोठा चॅलेंज असतो. आणि फॅमिलीचा सपोर्ट असणं एका बिझनेसमॅनच्या मागे किती महत्वाचं आहे? यशस्वी पुरुषामागं जसं आपण ऐकलंय स्त्रीचा हात आहे, तर यशस्वी बिझनेसमॅनच्या मागं खऱ्या अर्थाने त्याच्या फॅमिलीचा हात आहे. त्याची फॅमिली तेवढी सपोर्ट करते, त्याचा कुटुंब त्याच्या मागं जर खंबीर साथ उभा असेल ना, तर त्याला व्यवसायापासून कुणी मागं हटू शकत नाही. हे महत्वाचा विषय. आणि खरा सपोर्ट जर फॅमिलीने जर दिला ना, तर तो मुलगा म्हणजे तो उद्योजक काहीही करू शकतो. हे मी तुम्हाला म्हणजे कोणत्याही बॉन्ड पेपर लिहून द्या, मी तो बॉन्ड पेपर लिहायला तयार आहे. फक्त कारण त्याच्या मागे तो बॅकबोन असला की त्याला वाटतं की नाही, माझ्या मागं लोक आहेत, मी उद्या निर्णय घेतला त्याच्या मागं लोक उभी आहेत, त्यामुळे तो डबल स्पीडनं पुढे जातो. बाहेरच्यांनी सांगणं आणि आपल्या घरच्यांनी सांगतो, तू लढ, मी आहे, तू करू शकतोस, एवढं जरी म्हटलं तरी त्या उद्योजकाला काहीच लागत नाही. वा, बेस्ट. हे वाक्यच पुढे घेऊन जातं. तर आपण मगाशी पण थोडं तो पॉईंट टच केला आणि अजून थोडं डीपमध्ये जायचं शेवटाकडे जाताना, की मी माझं BBA झालेलं आहे HR मार्केटिंगमध्ये, आणि मी बघतो की कुठलाही जो बिझनेस आता चांगला रन होतोय, आणि तुम्ही सेमी अर्बनला गावाकडे एवढा बिझनेस चांगला रन करताय म्हणजे लोकांपर्यंत पोहोचल्याशिवाय होत नाहीये हे. तर तुम्ही असलं कोणतं मार्केटिंग मिक्स वापरले आणि कुठल्या कुठल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचला की त्याचे एवढे भारी आउटकम आले? सर, पाहायला गेलं तर 3 वर्षापासून मी आज मार्केटिंग खूप जास्त हेवी प्रमाणात करतोय. आणि आता ह्या 6 महिन्यामध्ये मी खूप मोठ्या प्रमाणात मार्केटिंग केली. त्या मार्केटमध्ये आता सगळ्यात मोठा जो इव्हेंट मी केला 5 रुपयात 5 किलो साखरचा, त्याच्यामध्ये मी सगळ्या प्रकारची सोशल मीडिया, त्याच्यामध्ये 20,000 पॉम्पलेट्स असतील, त्याच्यामध्ये रिक्षास असतील की डोर टू डोर पोहोचलं पाहिजे, आणि आपली ऍडव्हर्टाईज प्रत्येकाच्या कानावर गेली पाहिजे, ह्याच्यासाठी जो काय प्रयत्न करायचा आहे तो सगळा प्रयत्न मी केला. म्हणजे हँड टू माउथ इतका जास्त हॅमरिंग केली मी कस्टमरला, प्रत्येकाला हँड टू हँड पॉम्पलेट देणं, प्रत्येकाला समजून सांगणं. आणि पॉम्पलेटचा जो फॉर्मॅट होता तो इतका साधा आणि सिम्पल होता की त्याच्यामध्ये कस्टमर लगेच एक्सेप्ट करत होतं, अरे अरे हेच का ते आपलं महावीर, गिचमिट काय नाही, गिचमिट काहीच नाही. एकदम कस्टमर फक्त आपल्या व्यवसायासाठी किंवा व्यवसायाच्या जाहिरातीसाठी फक्त 10 सेकंद देत असतो, त्याच्यावर देत नसतो. हा महत्वाचा विषय. त्याला क्रिएटिव्हिटी दाखवणं, त्याला फक्त 10 सेकंदामध्ये जेवढं पाहिजे तेवढं पाहणार, नाही तर तो सोडून देणार. 10 सेकंदामध्ये माझं अख्खं पॉम्पलेट वाचून होत होतं. एवढी शार्प माइंड आणि एवढा शार्प चांगल्या प्रकारे मी माझ्या सोशल मीडिया टीम बरोबर, माझ्या नगर शहरामध्ये माझे मित्रच आहेत श्रीपाद कुलकर्णी म्हणून, त्यांनीच ह्या सगळ्या गोष्टी मला चांगल्या मॅनेज करून दिल्या. आणि कोणीतरी एक चांगलं सपोर्टिव्ह असल्याशिवाय आपण मी पुढे जात नाही. रिझल्ट कसे मिळले? रिझल्ट म्हणजे तुम्हाला पहिलेही सांगितलं, आजही सांगतो की 42, 40, 42 वर्षामध्ये रेकॉर्ड सगळे मोडीत काढले. आणि बिझनेस 15 दिवसात जो काही माझा कलेक्शनचा होता तो 127% वाढवला. 127% वाढवला. चांगली मार्केटिंग मिक्स, चांगली मार्केटिंग ग्राउंडवर आहे, करण्यावरती, पॅम्पलेटवरती, सोशल मीडियावरती. यस. आणि 2775 नवीन कस्टमर्स माझ्याकडं त्या 15 दिवसात आली. तुम्ही आता एक काम करा, पुस्तक लिहा याच्यावरती. आणि ते नाही खरंय, म्हणजे मी खरं सांगतो, खूप लोक कंप्लेंट करतात की स्कीम राबवल्या, अरे राबवल्या पण त्या पोचल्या का? हे जे बेसिक गोष्टी आहेत ना, हे खूप महत्वाचे. जसं तुम्ही सांगितलं पॉम्पलेट गिचमिट नव्हतं, जी ऍड होती ती 10 सेकंदात लोकांना क्लिक होत होती. सो हे लक्षात घ्या, हा गोष्टी थोड्या स्टडी करा. काही कमेंट्समध्ये तुम्ही विचारलं तर आम्ही बिंदास त्यांना कमेंट्स पाठवतो, त्यांचं सोशल मीडिया आम्ही खाली देतोय, तुम्ही जाऊन एकदा बघून घ्या. आता 2 प्रश्न शेवटचे, त्यापैकी एक प्रश्न की कस्टमर आणि तुमचा असा कुठला किस्सा आहे का जो लक्षात राहील कायम? सर, एक मागच्या दिवाळीचं उदाहरण आहे की कस्टमरने माझ्याकडनं एक 15-16 हजारचा माल घेतला असेल, की अननेसेसरी काही दिवाळीचे प्रॉडक्ट्स होते की तो जानेवारी महिन्यात रिटर्न घेऊन आला. नोव्हेंबर महिन्यात प्रॉडक्ट होता, त्यांच्या घरात काही प्रॉब्लेम्स असेल त्याच्यामुळे काही, त्यामुळे तो
जानेवारी महिन्यात रिटर्न घेऊन आला, पण त्याचे 2-3 हजार रुपयाचे प्रॉडक्ट्स होते, ते मी नाही म्हटलं सर दिवाळीचे प्रॉडक्ट्स आहेत मी रिटर्न घेणार नाही. तर तो माझ्या दुकानावर असं मोठ्याने म्हटला की ह्यानंतर मी तुझ्या दुकानात परत पायरी चढणार नाही. आणि ते माझं ह्या सर्वात स्वस्त म्हणजे 5 रुपयात 5 किलो साखर ते माझं दुसरं कस्टमर होतं. त्या कस्टमरने मला सांगितलं, सर तुम्ही मला ओळखलं नाही. सर मी तुम्हाला ओळखलं, पण म्हणलं जुन्या आठवणी काढण्यात माझ्या नाही. तर मी त्या कस्टमरला विचारलं की किराणा वगैरे घेतला त्यांनी 7-7.5 हजारचा किराणा असेल तो घेतला वगैरे. म्हणलं सर का? त्याने माझी बायको मला म्हणली कुठं जायचं नाही, महावीरवाल्यांकडनं आणायचं. हा सगळ्यात मोठा मला अभिमान आणि पप्पांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली. वा वा वा, मस्त. अजून ह्यात एक प्रश्न विचारलेला की स्त्रियांना काय टिप्स द्याल तुम्ही ह्यात किराणा माल वगैरे खरेदी करायला? स्त्रियांनाच नाही तर पुरुषांचाही खूप मोठा वाटा आहे किराणा खरेदी करण्याच्या. मी तुम्हाला एकच सल्ला असा देईल की तुम्ही किराणा खरेदी करताना क्वांटिटीकडे न पाहता क्वालिटीकडे विचार करा. क्वालिटी प्रॉडक्ट्स विकत घ्या. जो चांगला व्यवसाय आणि खूप वर्षानुवर्ष व्यवसाय करतो त्या व्यवसायाकडनं तुम्ही घ्या. नवीन उद्योजक जे येत आहेत त्यांनाही तुम्ही चांगली संधी द्या, पण प्रॉडक्ट घेताना कधीही म्हणजे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज होणार नाही. हा सगळ्यात मोठा माझा सल्ला राहील की क्वालिटीला प्रेफरन्स द्या, क्वांटिटीला नका. कारण क्वालिटीला प्रेफरन्स दिला तर दवाखाना लांब आहे. बरोबर आहे. प्रेफरन्स नाही दिला तर इथले पैसे तिकडे भरायला लागतील. 100%. आता शेवटचा जसा पहिला पर्सनल प्रश्न होता की कसे काय, आता शेवटचा पण ऑनेस्ट उत्तर पाहिजे की आयुष्याचा टर्निंग पॉईंट कोणता? आयुष्याचा टर्निंग पॉईंट म्हणजे सर माझ्यासारखा येडा म्हणता येईल किंवा माझ्यासारखा तुकार असं कोणीच नव्हतं. मी गावामध्ये फेमस होतो, भांडणं झाली कुशल भांडारी, काय मोठा मॅटर झाला कुशल भांडारी, असं म्हणजे माझं नाव ते वयच होतं आणि ती हुल्लडबाजी होती. आणि ज्या वयात जे काही सगळ्या गोष्टी केल्या, असा एक 2013-14 साली एक इन्सिडेंट घडला माझ्याकडं की तो खूप मोठा इन्सिडेंट होता. त्याच्यामध्ये माझ्यावर पोलीस कंप्लेंट्स वगैरे असे काही झाले होते. माझ्या वडिलांची त्यावेळेस बी पुन्हा कामाला आली. ते जे रिस्पेक्टेड पोलीस अधिकारी होते त्यांनी मला सांगितलं की तुझ्या वडिलांसाठी मी आज तुला ह्या पहिली आणि शेवटची चूक आहे ही तुझी माफ करतो, पण त्याला बी तुला एक छोटी सजा आहे ती करावं लागेल. मला सर ऐकायला तयार आहे काय अडचण? त्यांनी कशी अगरबत्ती दिली होती आणि मला 3 तास अगरबत्तीवर असं बसवलं होतं का गुडघ्यांवर की जोपर्यंत ती अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत उठायचं नाही. मग ती अगरबत्ती झाल्यावर मग मी थोडस हे झालं. मग ते म्हटले चांगलं हो, यशस्वी हो आणि याच्यानंतर तू यशस्वी होशील. आणि त्या दिवसानंतर आजपर्यंत मागं वळून पाहिलं नाही. वा, ती अगरबत्ती रोज दुकानात देवाला लावते अगरबत्ती. इथपर्यंतचा प्रवास आहे हा. खूप भारी वाटलं. खूप प्रश्न आपण कव्हर केले. अजून एक आम्ही नगरला जाणारा दौरा करतो, महाराष्ट्र दौरा, तेव्हा अजून एकदा पॉडकास्ट करू. आणि तेव्हा पॉडकास्ट करणार माझ्या प्रश्नांचं नाही, जे हा पॉडकास्ट पाहतायत माझी अशी इच्छा आहे की तुम्ही काय प्रश्न असतील, खोचक पण चालतंय आम्हाला, काय प्रॉब्लेम नाही, ऑनेस्ट बोलतील सगळं, प्रश्न विचारा, ते प्रश्न सरांपर्यंत पोहोचवू. पॉडकास्ट मार्फत नाही आले तर आम्ही श्रीपादला सांगून व्हिडिओ बनवायला लावूया, एक स्टार्टिंग करूया, एक कॉन्व्हर्सेशन येऊ दे. हिंदीमध्ये बरेच पॉडकास्टर मोठ्या मोठ्या किराणा आणि ग्रॉसरीच्या जायंट्सला बोलवतात. आपण मराठीमध्ये स्टार्टिंग तरी अशी करूया की आपला जो युवा उद्योजक आहे तो पिढ्यानपिढ्याचा व्यवसाय इथपर्यंत घेऊन आलाय, तो तुमच्यापर्यंत आणतोय. आणि जर तुम्ही नगर जिल्ह्यातील असाल तर नक्की एकदा व्हिजिट करा सरांना. काय नाही घेतलं तर चालतं, 1 रुपयाचं चॉकलेट घ्या, पण माणसाला भेटून या, सिस्टीम कशी रन करते बघा. आणि माझी अशी इच्छा आहे की जे किराणामाल व्यावसायिक आहेत, जे नवीन नवीन आले, तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की कळवा. डिस्क्रिप्शनमध्ये मेल ID देतोय, इंस्टाग्राम ID देतोय, कॉन्टॅक्ट नंबर देतोय, तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट देऊ शकता. तुम्ही नगरवरून आज पुण्याला आला या पॉडकास्टसाठी, एवढा वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सर एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि ऑनेस्टली सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तुमचंही खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू.